उजनी धरणातनं भीमा नदी पात्रात 90,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। पंढरपुरात चंद्रभागा नदी पात्रातील पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांनाही पाण्याचा वेढा, तसंच ब्रिटिशकालीन पूल पाण्याखाली गेल्यामुळे सतर्कतेचा इशारा। मुसळधार पावसामुळे चाळीसगाव शहरातील धुळे रोड परिसर जलमय। शहरातील रस्त्यांना नदीचं स्वरूप, तर आदर्श कॉलनीमधील लोकांच्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं। पालघरमधील मोडक सागर, मध्य वैतरणा आणि तानसा धरणामधनं पाण्याचा विसर्ग, तर सूर्या, पिंजाळ, वैतरणासह इतर नद्या इशारा पातळीवर। नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा। हवामान खात्याकडून ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट, तर मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। प्रशासनही अलर्ट मोडवर, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस। जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडले। 1,70,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। सर्व 27 दरवाजे उघडल्यामुळे गोदावरी नदीला पूर। नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये पाणी साचलं। गंगापूर धरणातनं 5,447 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या लोकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाखरी गावाच्या हद्दीमध्ये भीषण अपघात। चालकाचं नियंत्रण सुटलेल्या या ठिकाणी भरधाव टेम्पो दुसऱ्या टेम्पोवर धडकला। अपघातात एका जणाचा मृत्यू। अभिनेता विजय थलापतीच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी। लहान मुलांसह 39 जणांचा मृत्यू, 50हून अधिक जण गंभीर जखमी। तामिळनाडूच्या करूरमधली ही दुर्घटना। विजयकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 20 लाखांची मदत दिली जाणार। पीव्हीआरमध्ये भारत-पाक मॅच दाखवण्यास मनसे आणि ठाकरे सेनेचा विरोध। पीव्हीआरमध्ये भारत-पाक मॅच दाखवली जाणार नाही। पीव्हीआरच्या सिनियर व्हाईस प्रेसिडेंट आणि प्रोग्रामिंग हेडशी चर्चा केल्याची अखिल चित्रेंची माहिती।